मी माझे गुरु कर्नल रघुनाथराव बडबडे आणि ज्यांनी मला याचं बाळकडू पाजलं थिओसॉफीचं ते दादाजी वालताळे यांच्या आणि माझी आई यांच्या स्मृतीस वंदन करून, तसेच माझे वडील आमचे दादा आणि शिंदे काका यांना नमस्कार करतो आणि माझ्या व्याख्यानास सुरुवात करतो. काल मानवाच्या जीवनातील संघर्षातील आपण मुलांच्या माध्यमातून 6 पैलू पाहिले. माझ्या या मुलांनी त्यातून आपली कशी सुटका व्हावी हे देखील थिओसॉफी या गुरुकिल्ली आपणास दिली. प्रत्येकाचेच अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन होते. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे की त्यांना त्यांच्या ताटात पुढील अभ्यास काय वाढायचा आणि तो कसा कोणता वाढायचा हा आपल्यावर प्रश्न आहे. आणि माझ्याच बरोबर प्रवीणाताईलाही तेवढाच हा मोठा प्रश्न आणि ही जबाबदारी आहे, कारण त्यांचे विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यांनी आतापर्यंत जे जे विद्यार्थी त्यांचे दिलेत अक्षरशः हिरे आहेत ते सगळे काही. आता मानवाच्या जीवनातील संघर्षामध्ये माझ्या मते अजून 2 पैलू राहिले आहेत. एका पैलूवर दुपारहून मंजुषा विस्तृत प्रकाश टाकणारच आहे. आता दुसरा उरलेला जो आहे त्यावर मी माझ्या आकलन शक्तीप्रमाणे मला जे काही कळलं त्याप्रमाणे मी विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आध्यात्मिक जीवनातील संघर्ष आणि थिओसॉफी, मानवाच्या आध्यात्मिक जीवनातील संघर्ष आणि थिओसॉफी या विषयावर विवेचन करायचे असे ठरले. कारण हा मुलांचे सगळे विषय हे 6 झाल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की हा विषय राहतो आहे, या विषयावर आपण बोलावं का. मग असा मी जेव्हा विचार केला तेव्हा कुठून आणि कशी सुरुवात करावी हा मी विचारच करीत होतो की काय कसं करायचं, हे कसा विषय मांडू. आणि हे करत असतानाच मला वेदवैद्यचा एक सहजच गुड मॉर्निंग असा मेसेज आला आणि मला असं वाटलं ह्या मुलाला विचारावं का आपण, काहीतरी मार्ग मिळेल. आणि म्हणून मी त्याला एक सहज मेसेज टाकला आणि विचारलं, म्हटलं बघू काही सुचते का याला. आणि अहो काय आश्चर्य की त्याने मला माझ्या व्याख्यानाची दिशाच दिली. तो म्हणाला, काका, एक्सप्लेन हाऊ स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स इन वन लाईफ. अशी सुरुवात करा आणि पहा कसं मस्त होते भाषण तुमचं. प्रत्येक जण या अथवा आधीच्या कुठल्या तरी जन्मात प्रथम धार्मिक असतो. त्याच्या जीवनात असे काही प्रसंग येतात, घरात त्याचा अतिप्रिय व्यक्ती असा म्हणजे काहीतरी आजारपणात जातो, खूपच जटिल आजार त्याला होतो आणि मग त्याच्यातून त्याची सुटका व्हावी आणि किंवा त्या माझ्या जीवनात आलेल्या त्या प्रसंगातून माझी सुटका व्हावी म्हणून तो देवाची मनधरणी करतो, देवाला नवस बोलतो, व्रतवैकल्य करतो, यज्ञ यागादी कर्मकांड करतो. आणि हे सगळं करत असताना त्याच्यात मनोधैर्य वाढते आणि तो हे सगळं सहन करत असतो. परंतु तिकडं तो जो आजारपणात झगडत असतो, आजारपणाशी त्याला विजय मिळतो आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होते आणि ती झाल्यावर त्या सर्व गोष्टींवर आपला गाढ विश्वास बसतो की नवस बोलले की देव आपलं सगळं काही चांगलं. आणि जसा तसा तो दृढ विश्वास बसतो आणि आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींची व्याप्ती वाढत जाते. आणि हेच जर मनाविरुद्ध झालं म्हणजे ती आजारी व्यक्ती बरी न होता ज्या जन्मात देह सोडून गेली की आपल्याला अतिशय राग येतो की मी एवढे व्रत वैकल्य केले, एवढ्या पूजा केल्या, हे सगळं काही केलं तरी सुद्धा देवाने माझं म्हणणं ऐकलं नाही. म्हणून मग त्या व्यक्तीच्या मनात त्या देवाच्या अस्तित्वावर शंका येते, देव आहे का या जगामध्ये, आणि तो या सर्व गोष्टींपासून परावृत्त होतो. त्याला त्या देवावरच विश्वास नसतो. मग आता असे हे परस्पर विरोधी असे 2 व्यक्ती किंवा 2 व्यक्ती स्वभाव निर्माण होतात. कालांतराने या दोन्ही प्रवृत्तीत बदल होतो. तो विचार करू लागतो की नेमका हा अमुक एक प्रसंग माझ्या जीवनात का आला, अमुक एक व्यक्ती कायम माझ्याच विरोधात का असते,
आता आधी कधी कधी एखादी व्यक्ती माझ्याशी आधी खूप चांगलं वागत असते आणि एकदम माझ्या विरोधात होते. अमुक एक व्यक्ती माझ्यावर पुत्रवत बंधुवत प्रेम करते, काहीही संबंध नसताना इतका तुफान एवढं प्रेम माझ्यावर का आहे त्याचं? जगात इतक्या स्त्रिया असताना ही एकच बाई माझी बायको का? किंवा इतके पुरुष असताना हा एकच माणूस माझा नवरा का झाला? आणि बंधूंनो, येथूनच आध्यात्मिक जीवनात सुरुवात झाली. मग तो कुठेतरी वाचतो. त्याला कोणीतरी सांगतं, आध्यात्मिक जीवनात सुरुवात झाल्याबरोबर सगळ्यात पहिले काय होतं माहितीये का? की तो कुठेतरी काहीतरी आध्यात्मिक पुस्तक किंवा जे काही पोथ्या वगैरे वाचत असतो की नाही, व्रतवैकल्यांच्या वेळी फार महत्वाची गोष्ट आहे की तो जो पोथ्या वगैरे वाचत असतो त्या पोथ्यांमधूनच त्याला तो पहिले नुसते शब्द वाचत असतो आणि शब्द वाचता वाचता मग त्याला त्या शब्दांचे अर्थ कळतात. जेव्हा हा फरक बदल व्हायला लागतो वृत्तीमध्ये आणि तो अर्थ कळत असताना त्याला कधीतरी कोणीतरी त्याला त्या अर्थाचा माध्यमातून कोणीतरी त्याला एखादा शब्द सांगतो, त्याला हे सांगतो की ध्यान तू केले पाहिजेस, किंवा त्या वाचनामध्ये पण त्याच्या येते की त्याने ध्यान केले पाहिजे. त्याला ध्यान करण्याचा सल्ला मिळतो आणि मित्रांनो, येथेच खरी मजा जीवनाची सुरू होते, आध्यात्मिक जीवनाची. कल्पना करा, आपल्या घरात अनेक वर्षे एखादा भाडेकरू राहतो. कदाचित एखाद 2 पिढ्यांपासून तो आपल्या घरी राहतो आणि त्याला आपण घर रिकामे करायला सांगतो. तर काय होईल? तो घर रिकामे करण्यास नकार देईल. मग आपण काय करू? आपण त्याला कायदेशीर सूचना, नोटीस देऊ वकिलांच्या माध्यमातून. मग पुढे काय होईल? तो बंड पुकारेल. तो जाण्यास तयार होणार नाही. आपण त्याला घर रिकामं कर म्हणू आणि संघर्ष शिगेला जाईल. मित्रांनो, अगदी असेच येथेही घडते. जेव्हा साधक प्रवृत्तीचा माणूस ध्यानाला बसतो तेव्हा एकदम विचारांचे काहूर, ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा असे उठते. अनेक जन्मांपासून आपण पोचलेले आपल्या देहात देह, बुद्धी, मन, भावना येथे स्थित असलेले हे दोष, दुर्गुण, अवगुण रूपी भाडेकरू बंड पुकारतात. कारण ध्यान साधनेच्या माध्यमातून निर्माण होणारी शक्ती की जी सद्गुरु पोहद्वारे साधक प्रवृत्तीच्या व्यक्तीस प्रदान करण्याकरिता तत्पर असतात, त्या भाडेकरूंना हे घर सोडून जाण्याची जणू नोटीसच देतात आणि हा संघर्ष येथे सुरू होतो. साधक प्रबळ इच्छा शक्तीने सद्गुरुचरणी लीन होण्यास तयार असतो, तसे हे सर्व शत्रू विविध वैचारिक शस्त्रांची आंदोलने सुरू करतात. माणसामध्ये निरनिराळी अनेक विरुद्ध प्रवृत्तीची वैचारिक आंदोलने सुरू होतात. त्या साधकास हे फार फार क्लेशदायी असते. एखादी स्त्री आई होण्याच्या परमानंदाकरिता प्रसूती वेदना सहन करते. अगदी तसेच हा सद्गुरूंचा चेला होण्याकरिता, त्यांच्या चरणावर किंवा त्यांच्या हृदयात स्थान प्राप्त करण्याकरिता हा क्लेश सहन करीत असतो. फार फार आनंददायी हा क्लेश असतो. कारण एक दिवस सर्व भाडेकरू त्या साधकाचे देहरूपी घर सोडून जातात आणि त्या रिकाम्या घरात सद्गुणांची वस्ती होते आणि तो सद्गुरु मार्गावर द्रुतगतीनं मार्गक्रमण करू लागतो. आणि याच वेळी पुन्हा अनेक प्रश्न त्या साधकाच्या मनात उत्पन्न होतात. अनेक प्रश्न उत्पन्न होतात. आपण एक एक करून पाहूया ते प्रश्न, त्यातले काही. तर पहिला प्रश्न आहे, साधक प्रवृत्तीच्या त्या माणसाचे आध्यात्मिक जीवन म्हणजे नेमके काय? कारण आध्यात्मिक जीवन म्हणजे काय हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनातला संघर्ष आपल्याला लक्षात येणार नाही. मित्रांनो, आध्यात्मिक जीवन, थिओसॉफिक लाईफ पुस्तक आहे आणि बेझंटचं एक. मी तर म्हणतो महान ग्रंथ आहे. छोटस आकारानं एवढंस पुस्तक आहे, पण त्याचा अभ्यास करायला बसाल ना तर 10 जन्म कमी आहे.
तर हे थिओसॉफिक लाईफ याची व्याख्या अशी व्याख्या करता येणार नाही. जेव्हा साक्षात ॲनी बेझंट म्हणतात की अशी डेफिनेशन मी करू शकत नाही, तर मी कोण हो त्यापुढं? कारण याचा भौतिक जगताशी फारसा संबंध नाही. आध्यात्मिक जीवन हे कमळाप्रमाणे असते. त्याचा पाया भौतिक जगतात असला तरी त्यावर भौतिकतेची वेष्टने मुळीच नसतात. आपले असे काहीतरी कुणाशी तरी कनेक्शन असते की जे आपल्यापेक्षा खूप मोठे, खूप महान असे सद्गुरू असतात. जीवनात परमानंद प्राप्तीचे उद्दिष्ट शोधणे म्हणजे आध्यात्मिक जीवन असे एखाद्या वेळेस म्हणता येईल. पुढचा प्रश्न उत्पन्न होतो, आध्यात्मिकतेची जीवनात काय महत्व आहे? पुन्हा एकदा, आध्यात्मिकतेचे जीवनात काय महत्व आहे? मित्रांनो, हे सर्व सिद्ध आहे. आपण अनेक आध्यात्मिक महात्म्य बघितले आणि त्याच्यावरनं हे सर्व सिद्ध आहे की आध्यात्मिकतेमुळे मनुष्याची भौतिक, अधिभौतिक, दैविक आणि आध्यात्मिक पातळीवर भरभराट होते. आध्यात्मिकता मानवी वागणुकीच्या अनेक पैलूंशी जोडलेली आहे. आध्यात्मिक पातळीवरील प्रगतीद्वारे निम्न पातळीवरील प्रगती ही अनुषंगिक फळे आहेत. म्हणजेच काय, तर आध्यात्मिक प्रगती आपण करू लागलो तर भौतिक, अधिभौतिक आणि दैविक प्रगती ही आपोआप आपली होणार आहे. अनुषंगिक फळ आहे ते. मग पुढे आपण पुढचा प्रश्न असा आहे की आध्यात्मिक व्यक्ती कशी ओळखावी, त्याचे लक्षण काय? कारण आपण याच्यातही गल्लत करतो आणि एखाद्या बुवाला श्वेत वस्त्र धारण केलेले आहे, भगवे वस्त्र धारण केलेले आहे म्हणून गुरु करून घेतो, त्याचा गुरुमंत्र घेतो, त्याच्या नादी लागतो, शब्द त्याचा एकदम परफेक्ट शब्द, त्याच्या नादी लागतो आणि स्वतःचं जीवन नष्ट करून टाकतो, व्यर्थ घालवतो. तर ही लक्षणं आपल्याला माहित असली पाहिजे. कारण आपल्याला कुणाचा तरी मार्गांवर, कुणाच्या तरी पावलांवर पाऊल ठेवून पुढे जावं लागणार आहे. कारण आपल्याला मुक्ती मंदिराच्या मार्गावर पदक्रमण करायचं आहे. तर अशी व्यक्ती सद्गुरूंच्या जागतिक उत्क्रांती करिता स्वतःचे अस्तित्व विसरून कार्य करीत असते. मित्रांनो, स्वतःचं अस्तित्व म्हणजे काय? तर आता मंजुषाने माझा परिचय सांगितला भला मोठा. तर ह्या सगळ्या गोष्टी, मी केमिकल इंजिनियर आहे, मी एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, मी त्या कंपनीत बसल्या असताना मी जर समजा इथे थिओसॉफिकल सोसायटीत थिओसॉफीचे ज्ञान ग्रहण करण्याकरता आलो असेल सद्गुरूंच्या सेवेला, तर मला जे डोळ्याला दिसेल ते मी काम केलं पाहिजे. मी त्यावेळेस हे विसरलो पाहिजे, सगळं माझं अस्तित्व विसरलो पाहिजे, मी सामाजिक अस्तित्व ज्याला म्हणतो. असे कधीही समजू नये की आध्यात्मिक व्यक्ती हे धार्मिक कर्मकांडात, प्रार्थना, ध्यान धारणा किंवा कुण्या आध्यात्मिक समूह किंवा संस्थेत जुडलेली असेलच किंवा नसेलच, ती जुडलेली असते. सर्वांसोबत असूनही ती कायम एकांत अनुभवत असते. हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते लक्षात घ्या की सर्वांसोबत ती असूनही कायम एकांत अनुभवत असते. जेव्हा मनुष्य हा सद्गुरूंचा चेला होण्याकरिता त्या मार्गाने जीवन अग्रभ्रमण करतो, तेव्हा प्रत्येक पाऊल त्याला त्याच्या गुरुक्षेत्रातील म्हणजेच कार्यक्षेत्रातील रोजच्या काम आपण जे करतो, आपले जीवन जन्मापासून मरणापर्यंत, मेल्यानंतरही अदर 6 बॉडीज, कालच आपल्याला एका मुलीनं सांगितलं की 7 बॉडीज असतात म्हणून. लहानशा 15 वर्षाच्या मुलीला माहिती आहे 7 बॉडीज आहेत. आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे या गोष्टींचा. तर आपल्या कुरुक्षेत्रातील महायुद्ध जिंकून प्रत्येक पाऊल पुढे टाकावे लागेल. स्पिरिच्युअल पाथ कॅन बी डबली डेंजरस अँड ट्रिकी because it's difficult to measure spiritual progress and see its work. आणि ह्या प्रगतीचे मूल्यमापन करता येत नसल्याने लोक तुमच्यावर विश्वास करीत नाहीत. बघा, मी युनिव्हर्सिटीत अभ्यासक्रम एक स्वीकारला, अभ्यास केला, डिग्री मिळाली, नावापुढे लिहिली, लगेच मूल्यमापन झालं त्याचं. परीक्षेच्या नंतर रिझल्ट लागला, रिझल्ट मधले मार्क्स माझं मूल्यमापन करतो.
परंतु आध्यात्मिक पातळीवर जेव्हा माझी प्रगती किंवा अधोगती होते तर त्याचं मूल्यमापन दुसरा तिसरा कुणीही करू शकत नाही. माझं मला कळते ते मूल्यमापन, आणि मला त्याची जाणीव झाली पाहिजे त्या गोष्टींची. आणि म्हणून मग लोक आपल्यावर तुमच्यावर विश्वास करत नाही. त्यांच्या मते आपण आपल्या जीवनातील वेळ व्यर्थ घालवित आहोत अथवा एक दांभिक देखावा निर्माण करतो. हे असं सगळं काही करत असताना वेगवेगळ्या प्रकारची बरेच संघर्ष निर्माण होतात. सगळ्यात पहिला संघर्ष हा आपल्या घरातूनच निर्माण होतो, आणि तो आपल्या पती किंवा पत्नी बरोबर असतो. जर समजा आता मी माणूस आहे तर माझी बायको म्हणेल नाटक करतो हा माणूस, त्या सगळ्या गोष्टी करून. घरात कामं करायची नसतात म्हणून रविवारी लॉज मध्ये जाऊन बसतो, आठवड्याभराची कामं असतात घरामध्ये. हे असं प्रत्येकाच्या घरी आहे हो, मी माझंच हे सांगत नाही. त्या मानानं मला तर खूप मदत करणारी सहचारिणी मिळालेली आहे या सगळ्या बाबतीत. जन्मदात्यांबरोबर होत, त्यांना सुद्धा जर समजा जन्मदात्यांना ज्याची जाणीव नसेल, मी पुढे उदाहरण सांगणार आहे त्याचं, तर त्यांच्या बरोबर संघर्ष होत असतो. भगवान बुद्धांचेच बघा, फार मोठं उदाहरण सांगतोय मी. राजा शुद्धोधनास म्हणजे त्यांच्या पित्यास त्यांचा पुत्र सिद्धार्थ चक्रवर्ती राजा व्हावा ही इच्छा होती, आणि तीही त्यांच्या सिंहासनावर बसून. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझी गादी चालवली पाहिजे. भगवान बुद्धांचे आसन तिन्ही लोकांवर शासन करणारे होते, आणि ते त्यांना रुचले नाही. कारण या आध्यात्मिक जीवनातील परमानंदाची त्यांना जाणीवच नव्हती, जी भगवान बुद्धांना होती. मी असे म्हणत नाही की ते तेवढे इव्हॉल्व नव्हते म्हणून. भगवान बुद्धांना एवढे ते इव्हॉल्व नसल्यामुळे त्यांना ते गांभीर्य ती जाणीवच झाली नाही. पुढला संघर्ष आपला भौतिक देह आणि भौतिक स्वकेंद्रित स्वार्थी प्रवृत्तीशी आपला पुढला संघर्ष आपल्या भौतिक देह आणि भौतिक स्वकेंद्रित स्वार्थी प्रवृत्तींशी असतो. भौतिक देह म्हणजे आपले सर्व इंद्रिय. इंद्रियांना इंद्रिय सुख हवे असतात. इंद्रिय दमन, शमन, शम दम या सगळ्या गोष्टी त्यांना नको असतात. आपणा सर्वांनाच वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे कथानक माहितीच आहे. तरी मित्रांनो, मी हा दृष्टांत पुन्हा देतो. वाल्या लूटपाट करीत असताना अनेक लोकांचे त्याने जीव घेतले. ऐवज मिळविण्याकरता त्यांनी भरपूर पाप केली. एखाद्याने त्या स्वतःच्या उपजीविकेकरता मिळविलेलं धन त्याने लुटलं आणि स्वतःची उपजीविका पूर्ण केली. एक दिवस काय झाले, देवर्षी नारद त्या मार्गाने चाललेले होते, आणि जसे देवर्षी त्यांच्या पुढे आले, त्यांना वाल्याला वाटलं या गोसावड्याकडनं मला काय मिळेल. आणि त्याच क्षणी वाल्याला त्यांच्या खांद्यावर असलेली तेजस्वी दैदिप्यमान वीणा दिसली, आणि मनात विचार आला, या वीणेत जर मी बाजारात नेऊन विकले तर मला किती चांगला मोबदला मिळेल. आणि म्हणून ती वीणा हिसकावून घेण्याकरिता वाल्याने त्या वीणेस दोन्ही हातांनी घट्ट पकडले, आणि काय होतो चमत्कार मित्रांनो, त्या वाल्याचे परिवर्तन वाल्मिकीमध्ये होण्यास सुरुवात झाली. देवर्षी म्हणाले, हे कृत्य तू तुझ्या कुटुंबाकरता करतोय ते तुझ्या ह्या पापात सहभागी होणार का, जाऊन विचार. मित्रांनो, उत्तर मला देण्याची गरज नाही, तुम्हा सर्वांना माहिती आहे ते उत्तर. बंधूंनो, वाल्याच्या जीवनात जसे देवर्षी आले आणि त्या स्पर्शाने त्यांच्या आमूलाग्र बदल झाला, वाल्याचे वाल्मिकी झाले आणि रामायणासारखी महान ग्रंथ रचना झाली की जे आदर्श आपल्या जीवनापुढे असले पाहिजे. मर्यादित पुरुष कसा असावा. मित्रांनो, तसाच स्पर्श आपल्या जीवनात पण सद्गुरूंच्या द्वारे होणार आहे, हे नक्की, अगदी नक्की. पण त्या स्पर्शाची आपल्याला जाणीव होणे फार फार निगडीचे आहे. आणि त्याकरिता म्हणून आपल्याला या संपूर्ण अॅनी बेझंट, HP ब्लॅव्हेट्स्की या महात्म्यांनी हे जे काही आपल्यासाठी ज्ञान निर्माण करून ठेवलेलं आहे, त्या ज्ञान यज्ञामध्ये स्वतःला आहुती म्हणून एक दिवस आपल्याला अर्पण व्हायचं आहे.
आणि त्याकरता आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध व्हायचं, कारण शुद्ध समिधेचीच आहुती टाकली जाते. देहेंद्रिय सुखावणाऱ्या अध्यात्म आपल्या देहाला हवे असते. जर समजा गरमी असेल तर एसी रूम मध्ये कन्व्हेन्शन व्हावे अशी इच्छा असते. डोंबिवलीला झाले पण होते तसे कन्व्हेन्शन. आपण त्यात रममाण होऊ नका. बरेचदा समाजात विशेष मान मिळावा म्हणून थिओसॉफिकल सोसायटी किंवा तत्सम संस्थांमध्ये आपण येतो. मग थिओसॉफिकल सोसायटीमध्ये आपण आल्याच्या नंतर आपण फार उन्नत झालेलो आहोत हे सिद्ध करण्याकरिता आपल्याला इसोटेरिक स्कूल ऑफ थिओसॉफी मध्ये प्रवेश हवा. लोकांनी वाहवाह करावी एवढीच काय ती माझ्या आध्यात्मिक जीवनाचे उद्दिष्ट आहे का हो? या भौतिक पातळीवर वाहवाह करणारा, मी खूप आध्यात्मिक आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक शब्द तरी उच्चारता येतो का हो? असे पुन्हा प्रश्न आपल्या मनात आले पाहिजे. हे असेच संघर्ष सतत आपल्याशी आपले होत असले पाहिजे. हा यक्ष प्रश्न आहे आणि हा प्रत्येकाला पडलाच पाहिजे. हा प्रश्न पडताच या विरुद्ध जीवनात माझेच माझ्याशी एक फार मोठे महायुद्ध सुरू होते. मी टीएस लॉज मध्ये येतो. भारत समाज पूजा करतो किंवा हिंदू सामुदायिक म्हणजे भारत समाज पूजेत सहभागी होतो. लेक्चर देतो किंवा ते लेक्चर ऐकल्यावर प्रश्न विचारून चर्चा करतो. थोडक्यात काय तर मी माझे विद्वत प्रदर्शन करीत असतो. थिओसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिसेसचे काही काम करतो, दानधर्म करतो, लोकांकडून वस्तू गोळा करून दान देतो अथवा स्वतः खर्च करून दान देतो. ते दान दिल्याच्या नंतर सोशल मीडियाच्या द्वारे, माध्यमांच्या द्वारे ते काढलेले फोटो काढून घेतो. ते सगळं काही करत असताना ते फोटो सगळीकडे टाकतो, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर. त्याचबरोबर पेपरांमध्ये सुद्धा, न्यूजपेपर मध्ये सुद्धा हे सगळे फोटो छापून आणतो आणि काय करतो तर मीच माझी पाठ थोपटून घेतो. वा मिलिंद, काय उत्कृष्ट काम केलं. ही आध्यात्मिक प्रगती केली का मी हे सगळं काही करत असताना? मित्रांनो, थिओसॉफिकल सोसायटी मध्ये आपण येतो. थिओसॉफिकल सोसायटीत आपण येतो. लॉज मध्ये पहिला पाय ठेवतो. त्या दिवशी आपल्याला खूप वेगवेगळं काहीतरी दिसतं. हळूहळू आपण तिथे दररोज प्रत्येक रविवारी लॉजच्या मीटिंगला येतो. लॉजच्या मीटिंगला येत असताना आपण स्वतःला विचारलं पाहिजे आणि स्वतःला समजावून घेतलं पाहिजे की मी थिओसॉफिकल सोसायटी मध्ये रममाण होतोय की थिओसॉफी मध्ये रममाण. थिओसॉफी मध्ये म्हणजे अध्यात्मात रममाण होतो आहे का? मी स्पष्ट करून बोलतोय. ब्रह्मविद्या, थिओस आणि हे सगळं याचा अर्थ मी ब्रह्मविद्येत, ब्रह्म्यामध्ये लीन होण्याकरिता मी माझी पात्रता उत्पन्न करतोय की मी थिओसॉफिकल सोसायटी मध्ये रममाण होतोय. याचा अर्थ थिओसॉफिकल सोसायटीच्या राजकारणांमध्ये रममाण होतो आहे का? थोडं प्रखर आणि परखड बोलतो आहे, परंतु आजकाल अशी परिस्थिती होत चाललेली आहे की थिओसॉफिकल सोसायटीच्या लॉजेस मधले निवडणुका पतसंस्थांसारख्या व्हायला लागलेल्या आहेत. हाही एक माझ्याशी संघर्ष आहे. कारण मी हे असे सगळे करीत असताना मी माझ्या स्वतःची फसवणूक करतोय. मी थिओसॉफी मध्ये जाण्याकरता लॉज मध्ये आलो असताना थिओसॉफिकल सोसायटीत रममाण होतोय. ही केवढी मोठी माझी फसवणूक मी करतोय. मित्रांनो, या फसवणुकीतून सुटका करून घेण्याकरिता पुन्हा एक दिवस आपल्याला कुरुक्षेत्रात उभं राहायचं आहे. मी आणि माझ्यात, मी म्हणजे हा देह आणि माझ्यात म्हणजे माझ्या आत्म्यात पुन्हा एक दिवस श्रीकृष्ण उभा राहायला पाहिजे आणि पुन्हा मला भगवद्गीतेचं ज्ञान थिओसॉफीच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त मला जाणीव होते, मला जाणीवा काय व्हायला पाहिजे आणि काय होते ती बघा. जीवनात अजूनही मला तिटकारा असलेली कामे
माझ्या कार्यबाहुल्यात का करतो? कार्यबाहुल्य म्हणजे नोकरी, जॉब. नॉट ओनली द जॉब विच अर्न्स द मनी. मी माझ्या जीवनात कुठलंही काम करत असेल त्याला आपण जॉब म्हणतो. जे काम मी करतोय त्याच्याशी मी खराच प्रामाणिक आहो का? मी अभ्यासपूर्ण लॉज मध्ये भाषण देतो आहे की फक्त वक्तृत्व माझं प्रदर्शित करण्याकरता भाषण? मी अव्याहतपणे पैशाच्या मागे धावत माझे जीवन का नष्ट करतोय? मला जगण्याकरिता साधन अभिमुखच, इन्स्ट्रुमेंट ओरिएंटेड राहिलेच पाहिजे काय? माझ्याजवळ असलेली संपत्ती किंवा अधिकारानेच माझ्या जीवनाचे मूल्यमापन का होते आहे? मला माझ्या जीवनात नेमके काय हवे आहे? का म्हणून मी पुन्हा पुन्हा माझ्या मातेला जन्माला येण्याकरता त्रास देतोय? का म्हणून ती माझ्याकरता प्रसव वेदना सहन करते दरवेळी? नेमका मी कुठला वारसा घेऊन आलेलो आहे? माझं काय मूळ आहे? व्हॉट वुड बी माय लिगसी? मी कुठून येथे उत्पन्न झालेलो आहे? नकारात्मक प्रवृत्ती, नकारात्मक लोक, निगेटिव्ह पर्सनॅलिटीजच माझ्याकडे का आकर्षित होत आहेत? मित्रांनो, एक ना अनेक असे आंदोलन उत्पन्न करणारी प्रश्न मला माझ्यात उत्पन्न होते. ते निम्न मन जाणून जणू काही ही शृंखलाच निर्माण करीत असते. या शृंखलेचे खंडन, या प्रश्नांची उत्तरे शोधताना मला माझ्याशीच म्हणजे माझ्या जीवनाशी, जीवात्म्याशी संघर्ष करण्यात भाग पडतो. या संघर्षात मला विजय मिळवून देण्यास थिओसॉफीचे लिटरेचर फार महत्वाचे आहे. त्या लिटरेचरचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळेच हे सगळे काही घडते आहे. पण हे यश बरेचदा क्षणभंगूर ठरले आहे. कारण जीवनातील ही वैभवरूपी लक्ष्मी ज्ञान साधनेच्या भक्कम पायावर स्थिरावते. माझे अधूनमधून इंद्रिय, माझ्या इच्छा वासना पुन्हा प्रबळ होतात आणि पुन्हा प्रबळ झाल्याच्या नंतर त्या ताबडतोब मला पुन्हा त्या निकृष्ट जागेवर नेऊन ठेवतात. तर अशा प्रकारे माणसाला साधनेशिवाय साध्य प्राप्त होणारच नाही काय? पेनान्स शिवाय मी कधी पुढे जाऊ शकणार नाही का? मित्रांनो, हा संघर्ष जीवनातील एक महाभारत आहे. या कुरुक्षेत्रामध्ये 5 ज्ञानेंद्रिय रूपी पांडव आणि त्या ज्ञानेंद्रियांना सोबत करणारी सद्गुण रूपी पांडव सेना आहे. आत्मारूपी भगवान श्री कृष्ण तर दुर्गुण, षड्रूप, अवगुण आणि अहंकार रूपी कौरव व त्यांची सेना असे परस्परांसमोर युद्धात सज्ज असताना हे युद्ध जिंकण्यासाठी, जीवन यशस्वीरित्या उत्क्रांत होण्यासाठी आत्मारूपी श्रीकृष्ण बुद्धिरूपी अर्जुनास श्रीमद भगवत गीतेचा उपदेश करतात. त्या अर्जुनरूपी चेल्यास संयमाने पुढे जाण्यास त्या मार्ग ते दुसऱ्या अध्यायातील स्वधर्माच्या माध्यमातून विशद करतात. त्या अर्जुनरूपी चेल्याच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकास तो उपदेश साधन म्हणून वापरता येतो आणि मी पण त्याला अपवाद नाही हो. हिंट्स ऑफ भगवद्गीता या पुस्तकात ॲनी बेझंटने तर फारच सोपे करून हा उपदेश दिला आहे. त्याचा ज्ञान रस मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकूण 12 मुद्दे आहेत. पहिला, आपल्याकडे उच्च जागरूकता असावी, सेल्फ अवेअरनेस. तुम्ही उच्च वास्तवाशी जोडलेले असावे, हायर सेल्फ. तू निरासक्त वृत्ती विकसित करावीस, डिझायरलेस. स्वभावतः तू निरव शांततेचा, इटर्नल पीस चा अनुभव घ्यावा. मृत्यूचे विभीषीकरण व्हावे. You are able to reduce the fear of death. प्रामाणिकता अधिकाधिक वर्धिष्णू व्हावी. आपण सूक्ष्माती सूक्ष्म थिओसॉफिकल सोसायटीच्या उद्देशांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करावा. आपण 3 उद्दिष्ट वाचतो त्यांच्या मध्ये शिरण्याचा प्रयत्न करावा. आंतरिक परमानंद मिळवावा. तू वास्तवाच्या स्वरूपावर
प्रश्न करावा, नेचरच्या एक्झिस्टन्सवर तू प्रश्न करावा की ही गोष्ट नेचरमध्ये का निर्माण झाली. थिओसॉफिकल सोसायटीचं तिसरं उद्दिष्ट आहे, यू हॅव टू इन्व्हेंट द हिडन नेचर. तर ते करण्याचा तुझं कर्तव्य आहे. तू आंतरिक शांती हिरावून घेणाऱ्या गोष्टींपासून स्वतः अलिप्त ठेवावे. फार मोठी गोष्ट सांगितली आजी बेझंटे. तू इच्छा शक्तींवर मात करण्यास सक्षम असावे. इच्छा आणि गरजा यांमध्ये विवेक करता यावा व गरजा हळूहळू नाहीशा कराव्या, तर इच्छांपासून वैराग्य मिळवावे. कर्मयोगाच्या माध्यमातून या संघर्षातून आपण विजयी होतो. पण मुक्त होण्याकरिता आपल्याला स्वधर्म नेमका कळला पाहिजे. जीवनात वैचारिक समता म्हणजे योग साधता आला तर या कुरुक्षेत्रातील युद्धात साधकाचा विजय नक्कीच आहे. भगवान दुसऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकात सांगतात, ऐका, आपण आपल्या दृष्टिकोनाची पुनर्रचना करून कर्मफलाकडे पाहिले पाहिजे. मानवाने पूर्वनिर्धारित कार्य करणे त्याचे प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. तो त्या कर्मफलाचा अधिकारी आहे हे गृहीत धरू नये, तर त्या प्रति आसक्ती बाळगू नये. किंवा हे पूर्वनियोजित कार्यच तुमचे जीवन नाही हे पण लक्षात असणे जरुरी आहे. मनाला कर्म करण्यात चॉईस आहे. एक तर तो इगोसेंट्रिक म्हणजे अहंकार केंद्रित कर्म करतो, किंवा स्पिरिट सेंट्रिक म्हणजे आत्मकेंद्रित कर्म करतो. आत्मकेंद्रित कर्माचे पर्यवसन कधीही अप्रिय परिणामात उद्भवत नसल्यामुळे एक कर्म समतोल साधता येतो. तसेच कर्मात सतर्कता असते, ज्याला भगवान 50व्या श्लोकात कर्मसु कौशलम असे संबोधतात. मनुष्य जीवनात त्याचा या जगाशी एक नैसर्गिक संघर्ष सुरू असतो की जो आध्यात्मिक प्रगतीस खीळ बसवणारा ठरतो. माणूस स्वतः निसर्गापासून निराळा समजतो. भगवानांनी 12व्या श्लोकात दुसऱ्या अध्यायात फार मस्त अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. तो आसक्त स्वार्थ बुद्धीनं निसर्गात ओरबाडू लागतो. निसर्ग नियम डावलल्याने तो त्याच्या जीवनात धोका उत्पन्न करतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मंत्र त्याला कळतो आणि त्या क्षणीच हा संघर्ष संपतो. शेवटला संघर्ष इज इन बिटवीन मॅन अँड ऍब्सोल्यूट. परमतत्वाशी हा संघर्ष, मॅन अँड ऍब्सोल्यूट. हा संघर्ष फारच निराळा आणि सूक्ष्म असतो. या स्थूल जगात ब्रह्म संबोधून सर्व उत्पत्ती ही त्या ब्रह्म स्वरूपातून झाल्याचे स्वीकारले तर ह्या प्रवृत्तीच्या गर्भात म्हणजे ब्रह्मतत्वात भगवान जीवात्मा उत्पन्न करतात आणि म्हणूनच येथून जीव स्थूल जगतात जन्म घेतो. आता आपण हे विविध प्रकारचे आध्यात्मिक जीवनात होणारे संघर्ष आणि त्यावर विजय कसा मिळवायचा हे बघितले. आता हा वैयक्तिक आणि आंतरिक संघर्ष संपल्याशिवाय सामाजिक सहिष्णुता, सोशल पीस निर्माण होणार नाही. वन कॅनॉट अचीव social solidarity unless personal individual conflict is resolved, because society is made up of a group of individuals. Inner conflict are caused by non-coordination of the inner layer of personality. Inner layer of personality are the conscious, the subconscious and the unconscious levels of mind. One can be happy consciously but necessarily subconsciously. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा द्वैताला सोडून अद्वैतामध्ये आपण रममाण होतो तेव्हा संघर्ष संपतो व परमानंद प्रदान करणारी चिर शांती आपल्याला या आध्यात्मिक जीवनात प्राप्त होते. धन्यवाद. ओम.